तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पुलाव. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कांदे वगैरे कापून घ्यायचे आहेत, सगळ्या भाज्या. त्याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला तेल ओतून तेल ओतायचे आहे कुकरमध्ये. त्यात जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर त्याच्यात आपण जी कापलेली शिमला मिरची होती ती शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. कांदा, तर हा कांदा याला आपल्याला गोल्डन फ्राय होऊ द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रमाणे हा कांदा गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्यात आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरचीला पण चांगलं करपू द्यायचं आहे. त्यानंतर हे शिमला मिरची चांगली करपून झाल्यावर आणि कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात आपल्याला जो लसूण असतो, तो लसूण कुटलेला असतो, तो कुटलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लसूण टाकून झाल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर त्यात 4-5 कढीपत्ता टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रमाणे आपला कढीपत्ता चांगला त्याला फ्राय होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यात आपण जे गाजर कापलेले होते ते गाजर आपल्याला टाकून घ्यायचे आहे. गाजर टाकल्यानंतर त्याला चांगले मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर त्यात आपल्याला बटाटे आणि टमाटे टाकून घ्यायचे आहे. आणि हे सगळ्या भाज्या टाकल्यानंतर त्याला चांगलं 2 मिनटं मिक्स करून त्याला त्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे मीठ टाकल्यानंतर त्याला आपल्याला चांगलं जरा मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण झाकायचं आहे 5 मिनटासाठी. ते झाकल्यानंतर झाकण झाकल्याचा फायदा असतो की आपल्या भाज्या लवकर शिजतात, त्यांना टाईम लागत नाही. तर झाकण झाकून झाल्यानंतर आपल्याला चेक करायचे आहे की आपली आपले जे भाज्या टाकल्यात आपण त्या नीट शिजल्यात का नाही. ते झाल्यानंतर आपल्याला त्यात आपले जे घरगुती मसाले असतात, लाल मिरची पावडर, आपली जी हळद असते ती, अजून आपल्याला जो कस्तुरी मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे. आणि ते टाकल्यानंतर चांगलं त्याला असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी केलं इथं. असं मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा वस्तू त्यात टाकायच्या आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर हे झाल्यानंतर आपण बघू शकता हे चांगलं करपले. तर आता हे बघू शकता तुम्ही असं लालझर दिसायला हवं. त्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचे आहे आपले जे तांदूळ आपण ठेवलेले भिजायला, ते तांदूळ ॲड करायचे आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते तांदूळ आपण ॲड केले आहेत. आणि ते तांदूळ पूर्ण टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तांदूळ टाकून झाल्यानंतर त्याला आपल्याला जरा चांगलं असं मिक्स करायचं आहे. याच्यात मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असं त्याला मिक्स केल्यानंतर ते असं दिसणार आहे. आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि मग अशा प्रकारे ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे. आम्ही 3 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही जेवढं भात टाकणार तेवढं तुमच्या मानानुसार टाकायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता असं झाल्यानंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ. त्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता असे आले. त्याच्यानंतर झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आम्ही 3 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या. ते झाल्यानंतर बघू शकता आपला पुलाव रेडी आहे आणि कसा दिसत आहे. तर हा प्लेटमध्ये काढल्यानंतर पण किती असा सुंदर दिसत आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.